तीन वेळा ज्यांना निवडून दिलं ते मंत्री झाले, ते राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, परंतु ते डोंबिवलीचे लोकप्रतिनिधी होऊ शकले नाही, याचा आम्हाला डोंबिवलीकरांना मोठं दुःख आहे. आमच्या डोंबिवलीचा लोकप्रतिनिधी हा कॅबिनेट मंत्री आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे, तरी आमच्या डोंबिवलीमध्ये खड्डे आहेत, तरी आमच्या डोंबिवलीचे रस्ते नीट नाही, तरी आमच्या डोंबिवलीमध्ये माझ्या महिला भगिनींना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. साहेब, आम्ही एक परिवर्तन यात्रा काढली होती डोंबिवलीमध्ये. या परिवर्तन यात्रेचे 100 किलोमीटर काल परवा पूर्ण झाले. या 100 किलोमीटर मध्ये चालत असताना माझ्या डोंबिवलीच्या तळागाळातल्या माणसाच्या समस्या जाणून घेण्याचं काम आम्ही केलं. आणि साहेब, आज तुम्हाला या व्यासपीठावर शब्द देतो की पुढच्या 5 वर्षामध्ये माझ्या डोंबिवलीकरांच्या ज्या ज्या समस्या आमच्या समोर आल्या त्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी या जनतेसाठी पुढची 5 वर्ष काम करणार, एवढा आज शब्द आपल्याला या ठिकाणी देतो. साहेब, आता दबावाचं राजकारण सुरू झालंय, पायाखालची वाळू घसरली आहे, आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, आमच्या लोकांना तडीपारीच्या नोटीस काढल्या जात आहेत. पण साहेब, आम्ही कुठेही डगमगणार नाही, कारण आम्ही या जनतेसाठी संघर्ष करतोय, लोकांसाठी लढतोय, जनतेसाठी लढतोय. साहेब, कालच एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तो व्हिडिओ मी आपल्याला लावण्याची विनंती करतो. कोण आहे का व्हिडिओ? लावा व्हिडिओ. साहेब, आता दमदाटी करायला सुरू केलाय, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो साहेब. काय दुसरा व्हिडिओ. हे असे दमदाटीचे धंदे करून डोंबिवलीच्या विकासापासून लोकांना वंचित ठेवण्याचं काम जे करतायत. साहेब, आम्ही अशा यांच्या धमक्यांना घाबरणारे शिवसैनिक नाही आहोत, आम्ही जनतेसाठी लढणार आहोत. त्यांच्या धमकीला माझं एकच उत्तर आहे, तुम्ही सांगाल तो चौक, तुम्ही सांगाल ती जागा, त्या जागेमध्ये तुम्ही जो सांगाल तो चॅनल, विकासावर चर्चा करू, लाईव्ह चर्चा करू. या अशा गिरदार धमक्यांना आम्ही घाबरत नाही. आम्ही विकासावर बोलणार, तुम्ही धमक्या द्या, आम्ही विकासावर बोलणार. तुम्ही अजून धमक्या द्याल, आम्ही अजून विकासावर बोलू. तुम्ही अजून धमक्या द्याल, डोंबिवलीत न झालेल्या विकासाबद्दल आम्ही तुमच्याशी चर्चा करू. साहेब, त्यांनी पहिले सुरुवात केली की आम्ही प्रचारच करणार नाही, लोकांकडे मतच मागायला जाणार नाही. साहेब, ही लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये मतदार राजा हा राजा आहे. तुम्ही सांगितलं आम्ही लोकांकडे मत मागायला जाणार नाही. साहेब, ही सत्तेची आणि पैशाची गुर्मी आहे. जनतेसमोर नतमस्तक झाल्याशिवाय कोणीही यांच्या समोर निवडून येऊ शकत नाही. आणि हे सांगतात आम्ही मत मागायला जाणार नाही. ही कसली गुर्मी, हा कसला गर्व आहे? यांचा गर्व ही जनता 20 तारखेला उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाही, आम्हाला ठाम विश्वास आहे. हे जनतेचे राजे व्हायला चाललेत. जनता राजा आहे, जो जनतेचं काम करेल तोच या मतदारसंघावर राज्य करेल, जो जनतेचं काम करेल. साहेब, डोंबिवलीमध्ये इतका गदारोळ माजून ठेवलाय. डोंबिवलीच्या एक पूर्वेकडच्या आमच्या शौचालयाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. लाज वाटली पाहिजे या लोकांना की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एका शौचालयाला दिलंय.
ज्या छत्रपतींचा आदर हे राखू शकत नाही ते या जनतेचा आदर काय राखणार आहे? या डोंबिवलीच्या लोकांचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून आहे साहेब. आम्ही मुंबई भारताची आर्थिक राजधानी, या आर्थिक राजधानीपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर राहतो. आमच्या इथला माणूस कॅबिनेट मंत्री आहे, राज्यातला 4-5व्या क्रमांकाचा मंत्री आहे. तरी आमच्या डोंबिवलीमध्ये पाण्याच्या समस्या आहेत, तरी आमच्या डोंबिवलीमध्ये रस्त्याच्या समस्या आहेत, आमच्या डोंबिवलीमध्ये खेळायला मैदान नाही, आमच्या डोंबिवलीमध्ये गार्डन नाही, आमच्या डोंबिवलीमध्ये एक साधं खेळायला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही, अशी परिस्थिती यांनी निर्माण करून ठेवली असेल. परंतु मी उद्धवजी साहेबांना विनंती करेन की आमच्या विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीमध्ये एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज एक झालं पाहिजे. जी मुलं आज शिकतायत त्यांना साहेब प्रत्येक वेळेला कॉलेजच्या निमित्ताने मुंबईकडे धाव घ्यावी लागते. 500 फुटाच्या खालच्या घरांना मुंबईमध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी टॅक्स माफ केला. ठाण्यामध्ये 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला. नवी मुंबई सारख्या शहरामध्ये 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला. तिथे गरीब लोक राहतात. माझ्या डोंबिवलीत नाही झाला, इथे श्रीमंत लोक राहतात ना साहेब. मी तुम्हाला सांगतो, उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतील त्या दिवशी डोंबिवलीतल्या लोकांचा 500 फुटाच्या खालच्या घरांचा टॅक्स माफ होणार. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपण सगळे संघर्ष करतोय गेल्या 2 महिन्यापासून. उद्धव साहेब 2.5 वर्षापासून संघर्ष करतायत. त्यांना कुठल्या परिस्थितीत त्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरनं उतरायला लावलं. येत्या 20 तारखेला मतदान करताना ही गोष्ट कधीही विसरू नका, विसरू नका. ते दिवस आठवण करा की कसं रात्री उद्धव साहेबांना घर सोडून जायला लावलं. या उद्धव साहेबांच्या संघर्षामध्ये आपण सगळे त्यांच्या मावळ्या बनून उद्धव साहेबांना येत्या काळामध्ये परत सन्मानाने त्या खुर्चीमध्ये बसवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. या संघर्षाच्या लढाईमध्ये माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी मला साथ दिली आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला मी एवढंच सांगतोय, या 2 महिन्यामध्ये तुम्ही मला जी साथ दिली आहे, पुढच्या 5 वर्ष एक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आदिपेश मात्रे करेल. कारण माझ्या संघर्षाच्या काळामध्ये माझा प्रत्येक कार्यकर्ता मशाल म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या कार्यकर्त्याला मी कधीही विसरणार नाही.